देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि मुंबईचं केंद्रबिंदू बनलाय ते म्हणजे वरळी विधानसभा. वरळी विधानसभेमध्येच आपण आहोत. त्यातला एक भाग म्हणजे हा गावठण भाग. या गावठण भागामध्ये जर बघाल तर कोळी बांधवांचा हा सखल भाग आहे आणि ह्या भागामध्ये बरीच जण येतात. त्या तिकडे जाण्या येण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण होती ते म्हणजे वरिष्ठ नागरिकांना अतिशय रुंद रस्ते. त्यासाठी म्हणून ह्या इकडे एक सेवा देण्यात येते. ती सेवा काय आहे आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊया. ताई, तुम्ही एक जी सेवा घेतात आहे ही अशी एक छोटीशी गाडी आहे, इलेक्ट्रिक गाडी आहे, त्याची सेवा घेतात आहे. ही काय म्हणून तुम्हाला वाटते आणि काय सांगाल? दादा, तुमच्याकडनं जाणून घेऊ, ही सेवा तुम्ही किती वर्षापासून देतात आणि काय आहे ही सेवा? ही सेवा ज्येष्ठांसाठी आहे. एक वर्ष, आता दुसरं वर्ष चालू आहे. अच्छा, ही कोणासाठी दिली जाते आणि ही सेवा कशासाठी ही काय केली गेली आहे? ही ज्यामुळं पब्लिक चालता येत नाही, खूप पेशंट आहे, त्यासाठी गाडी चालू केली आहे. ही कोणी चालू केली आणि कशा पद्धतीने चालू केली? ही सचिन आयने चालू केली आहे. बरं, ताई, तुम्ही काय सांगाल की ही सेवा ह्या इकडे देतात आहे ही कशा पद्धतीतली आहे? ही सेवा जाणाऱ्या येणाऱ्याला ज्यांना चालता येत नाही, अगदीच परिस्थिती खराब आहे जाण्या येण्याची, पेशंट आहेत, त्यांच्यासाठी ही सेवा. जर बघाल तर तुमची ही विधानसभा ही सध्या रंगते आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला कोण वाटेल तुमच्या इकडचा उमेदवार कोण असू शकेल, येणारा आमदार कोण असेल? ठाकरे, काय त्याचं नाव, आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे येईल का असं वाटतं? का तर त्यांनी आम्हाला लॉकडाऊनमध्ये भरपूर मदत केली. बरं, पण मग तिकडे जर बघाल तर संदीप देशपांडे आहेत आणि अन्य आहेत, तर त्या सगळ्या समीकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं की आदित्य ठाकरेच येईल? हां, असं वाटतं आदित्य ठाकरे. दादा, तुमचं काय मत आहे? थोडं टाईम नाही मला. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी टाईम नाही आहे असं काहीतरी आहे. तर ह्या इकडे अजून काही जण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर ह्या इकडे जे गोष्टी आहेत जर तुम्ही बघाल, दादा, तुमचा विचार तुमच्या विधानसभेमध्ये तुम्ही बोलाल का? या इकडे जर बघाल तर काही जण बोलतात तर काही जण बोलायला नाही मागत. आणि हा जो विधानसभा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मानला जातो, कारण की ह्या इकडे आजही तुम्ही जर बघाल तर वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, पण ह्या इकडे वेगवेगळे गावठणांमध्ये जमलेले आहे. तर काही जुने लोक आहेत त्यांच्याशी आपण भेट, कारण की हा सायकलचा व्यवसाय जो आज दिसत नाही पण ह्या इकडे सायकलचा व्यवसाय करणार. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या विभागामध्ये कोण आमदार म्हणून निवडून येऊ शकतं आणि का? बोला, मला कुठे पडतंय, नाही बोलायचंय? काय सांगाल तुम्ही? दादा, तुम्ही या इकडे, तुमच्याकडनं जाणून घेऊ. हा सायकलचा व्यवसाय आहे, पण तुमच्या हिशोबाने तुमच्या विभागातला आमदार कोण होऊ शकतं आणि का? आदित्य ठाकरे होऊ शकतो. का असं वाटतं? का असं वाटतं म्हणजे काम होते इकडे काम होतं ॲक्च्युअली, आणि काम व्यवस्थितपणे होते ते. बरं, पण जर बघाल तर मुंबईतल्या सगळ्या पॉवरफुल सीटपैकी ही वरळी विधानसभा मानली जाते असं लोकांना असं वाटते, पण मला तर वाटते प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचीच जागा आहे ॲक्च्युली. बरं, जर बघाल तर ह्या इकडे एक वेगवेगळी समीकरणं दिसतात आहे. ह्या पॉवरफुल गेममध्ये सर्वसामान्य एक मतदार म्हणून तुमचं काय मत आहे आणि ह्या पॉवरफुल सीटमध्ये काय सुविधा केल्या पाहिजे एक आमदार म्हणून? बघा, सगळ्यांनी आपलं आपलं काम करायला पाहिजे आलं. आणि दुसरी गोष्ट काय ते, काय पॉवरफुल असं कायच नाही. कुठलाही आमदार इकडे आला आहे ना, त्याने आजपर्यंत व्यवस्थितपणे काम केलं ॲक्च्युली. जसं व्यवस्थितपणे म्हणजे काम जर आता जर बघाल तर एक साधा विषय आहे की तुमच्या साईकडनं एक छोटीशी गाडी येते. ती गाडी सिनियर सिटीजन्स आहे, हे अशा कुठच्याही विभागामध्ये दिसत नाही, कारण तुमच्या इकडचे निमुळते रस्ते, जर कुठे कॅज्युअलिटी झाली तर ह्या रस्त्यांमधनं जाणं येणं पण त्रास होतं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या सुखसोयी आहे त्याही देता येत नाही आहे, कारण की हा गावठणचा विषय आला. ही जे गाडी आता टाकली आहे ना, ते फक्त सिनियर सिटीजन लोकांसाठीच आहे. आता त्यांचा विचार केला त्याच्यासाठी ही गाडी टाकली आहे ना. पण जरी त्या सिनियर सिटीजनचा विचार जरी केलाय, पण हा विचार नुसता ह्याच्यात येऊ नये, तर त्याला प्रॉपर पद्धतीत इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं. हा जो काही गावठणचा विषय होता तो खूप मोठा होता आणि त्या विषयाला नेहमी नुसतं तो विषय राहू नये, तर त्याला एक चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढून याचा विकास व्हावा, कारण की ह्या इकडे बाकीचे गोष्टी विधानसभेत विकास होतात आहे, पण हा जो वरळी विधानसभा आहे हा गावठणांमध्येच राहतोय असं वाटत नाही का? असं वाटतंय, पण विकास हळूहळू होणार.
आणि होत चाललं आहे ॲक्च्युली. असं थांबला नाही असा विकास, मला तर असं वाटत नाही. पण तो विकास तुम्हाला कधी भेटला का? भेटला बरंच भेटला. कुठे भेटला? इथे वळली गावातच भेटलं आहे. आता कोण भेटला तो विकास? पहिलेचे बघा आमदार होते, सुनील शिंदे साहेब होते, बरोबर. बरोबर. आता आदित्य साहेब आहे, पण मग सचिन भाऊ कुठे गेले मग? सचिन भाऊनी पण केलं आहे काम. कुठे आहेत? घड्याळाची वेळ बदलून बाणांकडे गेले म्हणून? आता असं काय नाही, मी काय बोललो, प्रत्येकाला आपल्या आपल्या हिशोबाने काम दिलं आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या हिशोबाने काम करत आहे आणि प्रत्येकाला आपला वॉर्ड सांभाळायचा. एक तुम्ही महत्वाचा विषय बोलतात की प्रत्येकाला आपापला हिशोब देण्यात आलेला आहे आणि त्याच्या मग काय माझा बोलायचं उद्देश, आता तुम्ही सचिन भाऊचं नाव घेतलं ना, तुम्ही बोलले ना इकडनं तिकडे, हे आपण विषय नाही करायचा. ते मी तर काय एक आम जनता ॲक्च्युली, बरोबर. मला जेवढा विचारणार मी तेवढाच बोलणार, त्याच्यापेक्षा जास्त मी काय. मग सर्वसामान्य माणसांचा थोडा आवाज कमी जास्त होतो. आता ते प्रत्येकाला विचारा ना, प्रत्येकाला विचारायचं तुमचा काम आहे ते, का तुमचा आवाज जास्त कमी होतो काय. तुमचा आवाज काय वाटतं तुम्हाला? माझा आवाज तर बरोबर आहे, व्यवस्थित आहे. मला तर असं वाटतं का मला भरपूर काही इथे भेटतंय, तर मी खुश आहे इकडे. भरपूर काय भेटतं म्हणजे? मी भरपूर म्हणजे इथे खुश आहे. मला तर असं वाटतं का सगळे रस्ते बिस्ते बरोबर आहेत, व्यवस्थित आहे, अजून काय पाहिजे. नक्कीच. हे होते जे एक गृहस्थ जे ह्या इकडचे मतदारसंघ होते आणि ते चक्क सांगत होते की ह्या मतदारसंघात ते तरी खुश आहेत. पण जर परिस्थिती बघाल तर ह्या इकडे हा गावठणाचा भाग आहे, निमुळते रस्ते आहेत आणि ह्या निमुळत्या रस्त्यांना बदलणं गरजेचं झालेलं आहे. कारण की दिवसेंदिवस ज्या पद्धतीत ह्या इकडचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि त्या पॉप्युलेशन्समध्ये ह्या इकडच्या लोकांचे समस्याही तेच ज्वलंत होत चाललेल्या आहेत. त्या ज्वलंत प्रश्नांना उजाळा देण्यासाठी त्या तिकडचे स्थानिक लोकांनी म्हणजे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी काम करावं. तर आपण काही ह्या इकडचे कोळी समाजातले काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. ताई, तुम्ही कोळी आहात असं दिसतंय तुमच्या पोशाखावरनं. हो, कोली आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या विभागामध्ये काय बदल झाला पाहिजे? आता काय बोलणार, बदल व्हायला होईल तेव्हा होईल. आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत ह्यांनीच पुढे आमदार व्हावं का अजून कोण बदल व्हावा? नाही, दुसरे पण झाले तरी चालतील, त्याला काय नाही. असं कोणी पण यावं, कोणाचं नाही. कोणी पण काही करावं, पण चांगलं करावं बस. जसं जसं आत्ताचे जर याच्यासाठी एक विधानसभेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत, यासाठी एक महिला म्हणून तुमचं काय मत आहे? काय तुमचं ह्याच्याबद्दलचं काय मत आहे? आता काय सांगणार. कोणाला सांगायचं आणि कोणाला काय बोलायलाच, एवढंच भाषण बस झालं. नक्कीच. जर बघाल तर तुम्ही एक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आहेत का? त्यात भेटला नाही आहे अजून, भेटला नाही आहे आम्हाला अजून. लाडकी बहिणीचं नाही भेटला, जॉईंट अकाउंट आहे ना, नाही भेटत नाही बोलतात. तुम्ही त्याचा लाभ घेऊच शकले नाही आहेत का? तुम्ही केलेला, ट्राय केलेलं काय? केलेलं आहे, सगळं भरलेलं आहे, मी फॉर्म वगैरे भरले. फॉर्म भरले पण आम्हाला भेटलंच नाही अजून. तुम्हाला अजून मिळालंच नाही का? असं तुम्हाला वाटतं काय वरळी विधानसभा आहे होतं म्हणून मिळालं नाही की काय? असं नाही, ते जॉईंट अकाउंट आहे ना मिस्टरांचं, नाही काय केली. आहे पण काय अजून त्याच्यात आम्हाला हे आलेलं नाही आहे, पैसे नाही आलेत. नक्कीच. जर का ह्या इकडे ह्या दोन महिलांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता पण त्यांना ते मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण येणाऱ्या काळात ज्या पद्धतीत ही रंगत रंगणार आहे ते तर काळच ठरवेल, ज्यावेळेस मतदार राजांनी त्यांना मतदान दिल्यानंतर कशा पद्धतीत ही वरळी विधानसभा रंगते आणि का हा होत आहे. तर काही सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया. तुमचं काय मत आहे? तुमच्या विभागामध्ये कोण जिंकून येऊ शकेल आणि का? आदित्य ठाकरे. असं का वाटतं? त्यांचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पहिल्यापासून मतदारसंघ आहे. त्यांची म्हणजे इथं भरपूर प्रभुत्व आहे त्यांचं, म्हणजे सगळ्यांना भरपूर आधार झालेला आहे आणि इथला कोळीवाड्याचा जास्त संख्याबळ त्यांच्या पाठीशीच आहे. जरी संख्याबळ असला तरी त्यांची विकासाची कामं केलेली आहेत असं वाटतं का? हो, बऱ्यापैकी केलेली आहे. नक्कीच. ह्या इकडे जर तुम्ही बघाल तर पर्यटन वाहन म्हणून ज्या नावाने जी दक्षिण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून ही जी सेवा आहे ही देण्यात येते. तर काही सिनियर सिटीजन्स आहेत ते ह्या सेवेचा लाभ घेतात कारण की गावठणमधनं येताना हा त्रास. ताई, तुम्ही कोळीवाड्यातले दिसत आहेत, तुमचं काय मत आहे? ह्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये कोण निवडून येईल? तशी हवा तर आदित्य ठाकरे साहेबांचीच आहे, पण तरीसुद्धा असं वाटतं की मिलिंद देवरा साहेब येतील. मिलिंद देवरा येऊ शकतो का असं? कारण मुख्यमंत्र्यांच्या योजना आणि त्यांनी केलेला कामाचा जो विकास आहे तो घराघरात पोचलेला आहे, त्याच्यामुळे
त्याचा प्रभाव इथे आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे? हो. ते पैसे व्यवस्थित येतात? आले. तुम्ही खुश आहात का? पण आम्ही खूप खुश आहोत. आणि जरी नसते आले तरी आम्हाला शिंदे साहेबांसारखाच मुख्यमंत्री आणि मिलिंद देवरांसारखाच आमदार पाहिजेत. पण त्याची गरज आहे. गरज म्हणजे काय, खास काय अशी गरज आहे जी कोळीवाड्याला खरंच गरज पाहिजे असते? तसं म्हणाल तर प्रत्येक लोकांचे जे वैयक्तिक प्रश्न आहेत आणि इतर ज्या समस्या सोडवण्यासाठी किंवा जो विकास इथे व्हायला पाहिजे होता अगोदर तो झालेला नाही आहे, तर त्याच्यासाठी कोणीतरी आता हा नवीन उमेदवार आलेला आहे आणि मला वाटते त्यांना मत देऊन आपण त्यांना निवडून दिल्यानंतर ते आपल्यासाठी नक्कीच करतील, कारण त्यांच्या पाठीमागे शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री तुम्ही एक प्रश्न काढलात की ह्या इकडे विकास जसा पाहिजे तसा झाला नाही. तो विकास कुठे भेटेल तुम्हाला आणि कशा पद्धतीतला तो विकास तुम्हाला पाहिजे? म्हणजे आत्तापर्यंतच्या 2-2.5 वर्षामध्ये जो काही डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याच्या आधारे मला असं वाटतं आणि मला खात्री आहे की मिलिंद देवरा हे निवडून येणारच आणि तेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेबांसारखेच मुख्यमंत्री हवेत. नक्कीच म्हणजे नक्कीच जर बघाल तर शिंदे सरकारचं जे प्रभुत्व आहे ते ह्या वरळी गावठणमध्ये दिसतं आहे. त्यामुळे जर बघाल जरी आदित्य ठाकरेंचा वारा जरी असला तरी मिलिंद देवरा हे येऊ शकतील असंही ह्या महिलेचं म्हणणं होतं. पण जर पार्श्वभूमी बघाल तर हा पॉवरफुल गेम खेळताना पॉवरफुल लोक या वरळी विधानसभेमध्ये आहे. म्हणजेच काय, जो खासदार आहे राज्यसभेचा तो ह्या ठिकाणी आहे, तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे संदीप देशपांडे आहेत, तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आहे. आणि मतदारांना हेच निवडायचं आहे की ह्या विभागाचा जर विकास जर कोण करणार असेल तर त्यांचा येणारा आमदारच करू शकेल. आणि त्यासाठी म्हणून आता ही निवडणूक अतिशय रंगत बनलेली आहे. कॅमेरापासून स्वप्नीलसह चेतन काशीकर, न्यूज नेशन, मुंबई.